बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या गोष्टीचं नाव आहे ढोंगी सिंह. गोष्ट लिहिली आहे अंजली ताई इनामदार. गोष्टीचं वाचन आसावरी दोशी. एक जंगल होतं. त्या जंगलात खूप उंच उंच आणि डेरेदार झाडं होती. मोठे वृक्ष आणि औषधी वनस्पतीही होत्या. मोठी मोठी झाडे असल्यामुळे झाडांवर पक्ष्यांची घरटी होती. तिथे भरपूर प्राणी होते, शाकाहारी आणि मांसाहारी. जंगलाच्या एका बाजूला सिंह महाराजांची गुहा होती. महाराज एकटे राहायचे. महिन्यातून एकदा शिकार करायचे आणि मग महिनाभर जंगलाचे रक्षण करायचे. जंगलातून फेरफटका मारायचे. त्यावेळी सगळे प्राणी आजूबाजूला हात जोडून उभे राहायचे. एके वर्षी मात्र अजब घडलं बरं का. श्रावण महिना सुरू झाला. प्रत्येक प्राणी जरा जपूनच इकडे तिकडे फिरायचा. या महिन्यात कोणाची पाळी येईल हे कळतच नव्हतं ना. नेहमीप्रमाणे सिंह महाराजांनी जंगलात एक फेरी मारली आणि गुहेच्या दाराशी जाऊन बसले. सगळे प्राणी आश्चर्यचकित झाले. विचारात पडले, आज झालं काय? महाराजांनी सर्वांना जवळ बोलावलं आणि महिनाभर आपला उपास आहे असं जाहीर केलं. सगळे प्राणी आनंदाने बेभान झाले. दुसऱ्या दिवसापासून सगळे न घाबरता इकडे तिकडे हिंडू लागले. आता सिंह महाराज आपल्या गुहेत शांतपणे पडून राहायचे आणि मग सर्वांनी ठरवलं की रोज एकाने जाऊन महाराजांची सेवा करायची. त्यांना पाणी द्यायचं, त्यांचे हातपाय दाबून द्यायचे आणि मग रात्री घरी परत यायचं. रोज एक एक जण असं जाऊ लागला. पहिला ससा गेला, मग हरिण गेलं. त्यांनी बाहेर येऊन सांगितलं की महाराज अगदी शांत झालेत, पडून राहतात फक्त. प्राण्यांचा विश्वासच बसेना. मग गाढव, उंट, माकड असे एक एक जण गेले, पण ते बाहेर आलेच नाहीत हे कोणाच्याच लक्षात आलं नाही. नंतर आली कोल्ह्याची पाळी. कोल्हा मात्र इकडे तिकडे बघत बघत आत गेला. जाताना त्याला संशयास्पद गोष्टी दिसल्या. काही प्राण्यांची हाडं दिसली. त्याने महाराजांकडे पाहिलं तर महाराज डोळे किलकिले करून उडी मारण्याच्या तयारीतच होते. ते पाहून कोल्ह्याने गुहेच्या बाहेर धूम ठोकली आणि ओरडत पळत सगळ्यांना सांगितलं, अरे ऐका, महाराजांचा उपास वगैरे काही नाहीये. आयती शिकार मिळावी ना म्हणून ढोंग करतायत ते ढोंग. अशा तऱ्हेने कोल्ह्याच्या हुशारीमुळे सिंह महाराजांचं ढोंग उघडकीस आलं. कशी वाटली ही छोटीशी गोष्ट जंगलातल्या प्राण्यांची? सिंह, कोल्हा आणि इतर सगळे प्राणी. मजा आली की नाही ऐकून? तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला नक्की भेट द्या. इंस्टाग्राम ID बुक्स दॅट स्पीक. भेटूया पुढल्या प्रस्तुतीत. बाय बाय. धन्यवाद.